तस्वीर बॉलीवुड न्यूज़ स्टेशन से विजय तस्वीर। आज फिल्म भीम जयंती का ट्रेलर लॉन्च है और काफ़ी इसमें राइटर, डायरेक्टर, प्रोड्यूसर और टेक्नीशियन और ये शकुंतलम स्टूडियो में इसका एडिटिंग पोस्ट प्रोडक्शन हुआ है, जो काफ़ी अंधेरी वेश में फेमस है। भीम जयंती एक अबला नारी की कहानी है, जो एक पिछड़े वर्ग की महिला है और उसको न्याय कैसे मिले, एक सामाजिक कहानी है। और ये भीम जयंती पे रिलीज होनी थी फिल्म और रिलीज होने वाली है और काफ़ी अच्छा सब्जेक्ट है। इसको लोगों को देखना चाहिए, समाज से सीख लेना चाहिए। पिछड़ा वर्ग कहाँ तक डेवलपमेंट हुआ है, उस पर एक कहानी है। मला असं वाटते की आलेल्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपण सर्व त्या टीजरला आणि त्या सॉंगला आनंदाने भरभरून बघावं आणि आम्हाला चित्रपट समोर रिलीज होण्यासाठी, चित्रपट चालण्यासाठी आपल्या सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, एवढी मी आजच्या प्रसंगी बोलेल आणि इथेच थांबेल। परत एक सांगतो, त्या चित्रपटामध्ये माझ्यासोबत खांद्याला खांदा माझी पत्नी ती सुटली होती, घरी गेल्यावर लाथा भेटल्या असत्या। तर माझी पत्नी त्यांनी सकाळपासून, म्हणजे आम्ही प्रोड्युसर आहोत दोघेही, पण आम्ही असे प्रोड्युसर आहोत की आम्ही चित्रपट बनवताना म्हणजे कॉल टाईमला आम्ही स्वतः हजर राहायचो आणि सर्व आमचे आर्टिस्ट, आमचे प्रोडक्शनवाले झोपल्याशिवाय आम्ही झोपत नव्हतो। अशा प्रकारे आम्ही महिनाभर काम केलं, सर्वांनी मिळून मिसळून काम केलं आणि त्यात आम्हालाही भरपूर आनंद मिळाला। आम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या, कारण आमची ही पहिली चित्रपट आहे। पण आम्ही ज्यांच्यासोबत काम केलं त्यांची मात्र पहिली चित्रपट नव्हती, सर्वांचे अनुभव होते। सर्वांनी अनेक चित्रपट केले आणि सर्वांनी अनेक काम केल्यामुळे त्यांच्या अनुभवातून आम्हाला काही अनुभव मिळाला, आम्ही शिकलो आणि या सर्व अनुभवातून चित्रपट बनली। दुःख थोडं वाटते की आमचे डायरेक्टर साहेबांची तब्येत खराब असल्यामुळे ते येऊ शकले नाही, कारण त्यांची पण उपस्थिती आवश्यक होती। आणि परत मी एकदा आपल्या सर्वांकडून आशीर्वाद मागेल आणि मी इथे थांबेल। वाटतोय इथं तर सगळे लग्न झालेले दिसत आहेत, पण त्या चित्रपटाचं नाव आहे कुवारापूर। त्याच्यातली हिरोईन आहे आणि आपल्या या भीम जयंती या चित्रपटाची मेन लीड हिरोईन श्रेणी काशी। मी तिला विनंती करतोय, तिने इथं येऊन दोन शब्द बोलावं। नमस्कार, मी श्रेयान काशी। नमस्कार। मी हर्षाचं कॅरेक्टर प्ले करते ॲज अ लीड। तर मी एवढीच विनंती करीन सगळ्यांना की आमचा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा आणि कसा वाटला माझं कॅरेक्टर, इव्हन बाकीचे कॅरेक्टर कसे वाटले ते नक्की सांगा। कारण हा चित्रपट पूर्ण करताना मला बऱ्याच अडचणी पण आल्या, मजा पण आली, लोकेशन्स कधी कधी प्रॉब्लेम पण व्हायचा आणि कधी कधी आम्ही धमाल पण करायचो। सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स ठीक होता आणि मेन म्हणजे आमचे सर जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम्स व्हायचा तेव्हा सर हसवायचे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे अशा समजवायच्या। तर मी नक्कीच हे सांगेन की तुम्ही पहिल्यांदा थिएटरमध्ये जा आणि आमचा हा चित्रपट बघा आणि मला सांगा की हा कसा वाटतोय। स्पेशली माझं कॅरेक्टर ज्याच्यामध्ये मी हे फायटिंग वगैरे केली, म्हणजे मी जवळजवळ 8 कॅरेक्टर ह्याच्यामध्ये प्ले केले। तर मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतंय माझं कॅरेक्टर। थँक्यू। आता या फायटिंग केली हे बोलल्यानंतर मराठी बोलू चालेल। पावसाच्या थेंबामुळे सुगंधित होती माती, पावसाच्या थेंबामुळे सुगंधित होती माती। आम्ही तुमच्या सर्वांसाठी चित्रपट घेऊन आलोय भीम जयंती। इथे जमलेल्या सर्व मान्यवर त्यांचे मी स्वागत करतो। जसे म्हणले तोता सरांनी की या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आम्ही, खास करून उमेश सरांनी आणि आमचे मेन लीड हिरो धर्मेश यांनी पण खूप मेहनत घेतली। तसंच तोता सरांनी जसं म्हणलं थंडीमध्ये आम्ही सीन केले, खूप त्रास झाला, परंतु करायचं होतं पण केलं। आणि मला काय जास्त बोलता येत नाही, एवढंच सांगतो
लवकरात लवकर म्हणजे चित्रपट या महिन्यामध्ये रिलीज होतोय. मी एकच विनंती करतो, हा चित्रपट तुम्ही नक्की पहा. बघणार ना? हा चला, थँक्यू सर. अजून एक मोठी खुशी. तर मी भांडेकर साहेबांना विनंती करेल की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे की माझ्याकडून किंवा या चित्रपटाच्या टीमकडून तुम्हाला काय काय त्रास झाला. धन्यवाद तोताजी. चित्रपट आमचाच होता आणि आपला 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 होता आणि आपल्या चित्रपटामध्ये त्रास होऊ शकत नाही. तुम्ही म्हटलं थोडी बहुत मान्य करू शकतो, पण आमच्यासाठी काही विशेष बाब नव्हती, कारण त्रास झाले आमचं पती पत्नीचं सदैव करतो. तुम्ही पहिले आमचं किती दिवस राहिलं सर्वांसाठी फुलं होतं. कोणी जाऊ प्लीज उभा, काही घ्यावं काही करावं असं आमचं चाललं. घरासारखं वातावरण होतं. आणि आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आम्ही छोट्या शहरातून आलेलो आहोत वर्ध्यासारख्या, आणि एवढं मोठं धाडस केलं म्हैसकर सरांनी. त्यांनी मला सांगितलं का असं करायचं, आम्ही त्याला होकार दिला आणि ईश्वर आणि बुद्धकृपेने आमचा हा भीम जयंती चित्रपट यशस्वी होईल आणि तुम्हाला ते यशस्वी कराल एवढंच बोलून मी माझ्या 2 शब्द सांगतो. आणि मी अजून एक बात है जो कि जनवरी, वो भी आधे जनवरी से 16 जनवरी से शूट स्टार्ट हुआ. और देखिए भाई, ये 11 अप्रैल को रिलीज होने वाला था, लेकिन कुछ वक्त और ले लिया. 25 अप्रैल को ये फिल्म रिलीज भी हो रहा है. इसमें प्रोड्यूसर साहब ने जो साथ दिए, जो हमारे को प्रोड्यूसर जी ने भी साथ दिए, सारे टीम ने उनको साथ दी. जब प्रोड्यूसर का नेचर अच्छा होता हो, प्रोड्यूसर हंस खेल के रहता हो, तो सारी टीम भी उनको साथ देती है. तो भाई सबके साथ, सबकी साथ मिली है, तभी ये फिल्म इतनी जल्दी रिलीज होने जा रही है. बहुत ही बढ़िया फिल्म है ये भीम जयंती. इसमें आपको लव देखने मिलेगा, एक्शन देखने मिलेगा, बाबा साहब का संविधान, जिस संविधान पे चलना है वो देखने मिलेगा. मेरा भी इसमें 10 सीन मेरे पूरे फिल्म में. मैं हीरोइन के पापा का किरदार निभाया हूँ इसमें बहुत, और ये मुझे बहुत अच्छा. सर्वांना जय भीम. मला इकडे बोलून सर्वात म्हणजे जे मला पिक्चरसाठी कास्ट केले उमेश सरांनी आणि वर्षा मॅडमनी, त्यांचा खूप आभार आहे मी. कारण एवढं एखाद्या लीडवर म्हणजे पैसा लावणं आणि मार्केटमध्ये उतरवणं ही खायची गोष्ट नाही. कारण नवीन चेहरा एक मार्केटमध्ये येतो तेव्हा पब्लिकला आवडतो नाही आवडत शेवटी पब्लिकवरच असतं ते. तुमचा खरंच मी आभार आहे. आणि सर्व सर मॅडम आणि सर्वांनी मेहनत खूप घेतली, पण सर्वात जास्त मेहनत उमेश सर आणि वर्षा मॅडम यांच्यासारखी कोणीच घेतली नाही आणि घेणारही नाही. तरी मी खूप आतुरता आहे या मूवीसाठी. घरातले मम्मी डॅडी सर्व, आणि आता सर्वांचा रिव्ह्यू जास्त पब्लिक कडून आहे की मी एक्सेप्ट करतो की सर्वांना आवडेल नक्की मूवी आणि सर्वांनी नक्की पहा. थँक्यू. और बहुत ही खुशी की बात है कि जो भी जाति धर्म को लेके हमारे देश में जो धांधली चल रही है, आज हम देखा, आज अभी कुछ दिन पहले हमको जानकारी मिली थी कि राजस्थान में एक स्टूडेंट को मटके से पानी पीने के नाम पे लात मार के मार दिया गया. इन सभी चीज़ों से अवेयरनेस होने के लिए, समाज को सही दिशा देने के लिए, समाज को सही मार्गदर्शन देने के लिए उमेश जी ने इतनी शानदार फिल्म लाई है. परम पूज्य डॉक्टर बाबा साहब जी के विचारों पर प्रदर्शित इस फिल्म से लोगों को इतना सीखना मिलेगा कि हमको जाति पाति कलर भाषा भेदभाव रंग इत्यादि से उठकर हमें समाज में रहना चाहिए और लोगों को एक साथ मिलकर काम करना चाहिए. देश में शांति व्यवस्था बनी रहनी चाहिए. हे दिलेलं आहे. तर मोहम्मद अली साहेब इथं आहेत आणि आवर्जून पूर्ण पत्रकार मीडियाचंही मी खूप मनापासून आभार मानतोय की विनंतीला मान देऊन तेही इथं आलेले आहेत. त्यानंतर मी उमेश सरांना, भारतीताई मॅडम ह्या इथं उपस्थित राहणार आहेत, तरी आपण कार्यक्रम सुरुवात केलेला आहे. तर मी उमेशजी म्हैसकर साहेबांना 2 शब्द ह्याच्यावरती बोलावे त्यांनी ही विनंती. माननीय अब्दुल कादिर साहब
जो है उनका नाम लेना मैं भूल गया था, तो इसलिए मैं माफ़ी चाहूँगा। तो हमारे प्यार और अब्दुल जी कादिर साहब जो ने आज यहाँ जो मीडिया लाए, जो मीडिया खड़ा किया है, उनका भी काफ़ी सपोर्ट रहा है। जब इसके पहले हमने हमारे फिल्म का एक गाना शूट किया था, जो पार्टी सॉन्ग है, तो सॉन्ग के वक्त भी सभी लोग आए थे, मिला था मैं उन सबसे, सब पत्रकारों से काफ़ी उनकी हेल्प रहती है। उनका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ, माननीय अब्दुल कादिर साहब। अभी इसके बाद मैं आणि यानंतर नगरसेवक योगीराज दाभडकरजी यांचंही मी स्वागत इथं करू इच्छितोय। मी उमेशजी यांना मी विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। बहुत बहुत बधाई हो कि इतना अच्छा कॉन्सेप्ट लेके आ रहे एंड हम ही सब बेसब्री से इंतज़ार करें कि इनका ट्रेलर कैसा होगा। आई एम श्योर बहुत ही बेहतर ही होगा। और जो कॉन्सेप्ट है, जो भीम जयंती, मतलब ऑब्वियसली डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, उनके ऊपर, उनके सिद्धांतों के ऊपर, तो डेफिनेटली बहुत ही बढ़िया कॉन्सेप्ट है। तो रियली ऑल द बेस्ट एंड बहुत बहुत शुभकामनाएं। थैंक यू। यहाँ पे मैं भांडेकर साहेब, पण सेटवरती असं कधीच वाटलं नाही की हे यांचा पहिला चित्रपट आहे। तर मी यानंतर माननीय रमेश गौड साहेबांना मी विनंती करेन की यांनी 2 शब्द बोलावं, त्यानंतर आपण ट्रेलर पाहू, टीजर पाहू। पोस्टर लॉन्च झालेला आहे आणि सर्वांना माझी एकच नम्रतेची विनंती आहे की त्या चित्रपटाला एक प्रोड्युसर आपली पूर्ण तन मन धन लावून, पूर्ण मेहनत लावून बनवत असतो। तर सर्वांना एकच विनंती की हा चित्रपट पाहून आपला आशीर्वाद रूपी आली 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 भीम जयंती हे सॉन्ग ज्यांनी शेखर गायकवाड यांनी गायलंय, ते पुण्यावरनं निघाले होते, बस मोजून 2च मिनिटात आपल्या समोर येत आहेत। त्यांनी विनंतीला मान दिला, निघाले, पण ट्रॅफिकमुळे त्यांना उशीर झाला। तर भीम जयंती चित्रपटातील मिसेस भांडेकर आणि मॅडम वर्षाजी या दोघांना मी विनंती करतोय की त्यांनी ताईंचं स्वागत करावं। छानजी, ह्या भीम जयंती चित्रपटाचं प्रमोशन खूप जोरात मी करणार पुण्यामध्ये, आणि पुण्यावरनं इथपर्यंत आज फक्त ट्रेलर टीजर साठी आले। खूप खूप धन्यवाद गणेश भाऊ। आणि ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तर मी सगळ्या मान्यवरांना बेटा एक सॉल्व मांगा गाड़ी से। 1 रूम किचन है, बेडरूम हॉल में आवाज़ और मैं विलन से भी गुजारिश करूंगा, भाई यहाँ पे मारामारी नहीं करना है, बस प्यार से सबके सामने रहना। मैं भी आना चाहिए, मैं भी आर्टिस्ट। आगे आ जाइए। हिरा प्रसाद यांनी चित्रपटाचं एडिटिंग केलेलं आहे आणि ते आताही जस्ट एडिटिंग करून लेट झालं, त्याच्यामुळे थोडा आपल्याला लेट झालं। हे ट्रेलर घेऊन सोबत आले, कारण त्या साथी नगर जाना। हाँ नहीं, जगह नहीं, क्या करेंगे लोग ना। नहीं है साथी नगर में, दूसरा ही बन। हाँ है, जाना है। भाई जय भीम। तू आ गया त्यांनी आपला वेळेत वेळ, महत्वाचा वेळ काढून इथं आलेले नहीं कैसे हो गया? सबको, सबका साथ सबका विकास। हाँ सॉरी है। चलो अलिया भाई। हाँ हाँ 75% कास्टिंग पूर्ण माझीच आहे।
सगळी कास्टिंग मी केलेली आहे. धन्यवाद म्हणतो आणि पुन्हा असं आपण मदत करावं अशी विनंती. धन्यवाद. ही चित्रपटातील जी टीम आहे, कोरिओग्राफर असो का ऍक्टर. आज भीम जयंती ये जो मराठी मूवी है, इस मूवी के टीज़र का और यहाँ गानों का यहाँ पे प्रमोशन हुआ है और बहुत खुशी की बात है कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, जिनको हम प्रेरणा स्थान मानते हैं, उनके ऊपर ये मूवी बनी है. मैंने यहाँ पे ट्रेलर भी देखा, बहुत अच्छे से बनाया है, गाने भी बहुत अच्छे से गाए गए हैं और यहाँ पे कहानी क्या है मुझे मालूम नहीं, लेकिन देखने के बाद मालूम पड़ता है कि बहुत ज़्यादा एक आस्था बाबा साहेब आम्बेडकर जी के बारे में यहाँ पे दिखाई दे रही है. मुझे बहुत उम्मीद है कि ये मूवी अच्छे से चलेगी और मेरी बहुत सारी शुभकामनाएं हमारे उमेश जी और उनकी मिसेस जिन्होंने ये मूवी बनाई है. आपने बहुत अच्छी मूवी बनाई है, तो इनको मैं शुभकामनाएं देती हूँ और अभिनंदन करती हूँ. जय भीम. जयंती भी आ रही है ताई, जयंती भी आ रही है. हाँ, 14 अप्रैल को जयंती है, हम बड़ी धूमधाम से मनाते हैं, तो उसी दिन रिलीज हो तो बहुत अच्छी बात है. उस दिन स्वागत करेंगे. 25 अप्रैल को रिलीज करना है. 25 अप्रैल, 14 अप्रैल बहुत अच्छा मुहूर्त है. अभी मैं सबसे गुजारिश करना चाहूँगा ताई